नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे पावसाच्या संदर्भातली. पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे उजनी धरणामधून 41,600 तर वीर धरणामधून 15,000 क्युसेक वेगानं सध्या पाणी सोडलं जात आहे आणि सध्या भीमा नदीकडे हे पाणी येत आहे. चंद्रभागेचं वाळवंट आणि मंदिरं सध्या पाण्याखाली गेलेली दिसत आहेत. अजूनही पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावरती वाढणार असल्यामुळे सध्या चंद्रभागेमध्ये स्नानासाठी येणाऱ्या भाविकांनी काठावरती उभं राहून केवळ पाय धुण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. आषाढी यात्रा सोहळ्यामध्ये भाविकांना महापुराचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाची आता तारेवरची कसरत सुरू आहे. सध्या उजनी धरणाचा पाण्याचा विसर्ग 40,000 क्युसेक करण्यात आलेला आहे. तर वीर धरणातून जवळपास 15,000 क्युसेक विसर्गाने पाणी सोडलं जात आहे. याचबरोबर या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळं पाणी जे उजनी धरणातून आणि वीर धरणातून येते त्यामुळे चंद्रभागा वाळवंट पाण्याखाली गेलेले आहे. वाळवंटातील सर्व मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत आणि ही परिस्थिती बघता हे पाणी अशाच रीतीने 28 ते 29 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. आणि या दिशेला जर बघितलं तर भाविक जे स्नानाला येत आहेत त्यांची मोठी अडचण होताना दिसते. आता घाटाला पाणी लागलेलं आहे, या पायऱ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. त्यामुळे या भाविकांना पाण्यात उतरू नये अशी सावधानतेचा इशारा सध्या देण्यात येत आहे. त्यामुळे पंढरपूरला येणाऱ्या आषाढीच्या भाविकांनी सध्या तरी चंद्रभागेत स्नानाचा आग्रह धरू नये असा प्रशासनाचा आग्रह आहे, असा प्रशासनाचा आदेश आहे. अशा पद्धतीनं प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत आणि यासाठी जे भाविक इथं बुडू नयेत यासाठी जवळपास 40 कोळी बांधवांना इथं आपत्कालीन यंत्रणेसाठी ठेवलेले जवळपास 8 ते 10 बोटी सध्या अशा रीतीनं पात्रातून फिरतायत. जर कोण बुडताना आढळलं तर त्याला वाचवायचं काम या बोटीमार्फत केलं जात आहे. चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. पालघरमधल्या वाडा तालुक्यामधल्या डोंगरपाडा या वस्तीवरील विद्यार्थ्यांना सध्या नाल्यावरती असलेल्या लाकडी पुलाचा आधार घेऊन शाळा आणि अंगणवाडीपर्यंत पोहोचावं लागतंय.